नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर रिसेंटली माझ्या घरामध्ये वास्तुशांती झाली आणि माझ्या काकांनी मला सिंचचा एक छान डोसा तवा मला गिफ्टमध्ये दिला। मला आधी वाटला नॉनस्टिक आहे, पण ते बोलले घाबरू नका, स्टेनलेस स्टीलचा आहे। तर म्हटलं चला आपल्याला डोसे बनवायचे। 2 दिवसांनी मी तो कामाला घेतला। तर मी जेव्हा काढून बघितला तर खरंच एकच नंबर होता। म्हणजे हेवी आहे छानपैकी, मेन म्हणजे स्टेनलेस स्टील आहे आणि नॉनस्टिक पण आहे, पण नॉर्मल जसे नॉनस्टिक असतात त्या पद्धतीचा नाही आहे। नॉन मॅग्नेटिक स्टेनलेस स्टील आहे आतमध्ये। ओके, तर त्यामुळे आपल्याला जे आता टेन्शन असतं की आपण जेव्हा नॉनस्टिकमध्ये जेवतो आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, तो याच्यामध्ये होणार नाही आहे। लास्ट टाईम मी एकदा जेव्हा नॉनस्टिक डोशावर म्हणजे तव्यावरती डोसे करायला घेतले, ते अख्खं पीठ ना गोळा झालं होतं आणि मला जाम त्याचं टेन्शन आलं होतं। तर म्हटलं यावरती कशा पद्धतीने होतं बघूया। सो मी ते डोसा बॅटर आहे ते छान पसरवून घेतलं आणि अक्षरशः ते खूप छान पद्धतीने पसरलं आणि डोसासुद्धा व्यवस्थित निघाला। त्यामुळे मी जाम खुश होते आणि मनातल्या मनात मी काकांना खूप थँक्स म्हणत होते की थँक्यू, ॲटलिस्ट मला तुम्ही हा डोसा मला गिफ्ट केला। कारण की आमच्याकडे डोसा वगैरे हे कंटिन्यू मुलांमुळे चालूच असतं। तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी डोसा मस्त पसरला आणि तो काढतानाही खूप इझिली निघालेला। तर मला तरी हा डोसा तवा आहे खूप आवडला। तर तुम्हालाही जर असा घ्यायचा असेल तर नक्की ट्राय करा सिंचचा डोसा तवा। तर मी तरी ह्या तव्याच्या किंवा ह्या प्रॉडक्टच्या प्रेमात पडली आहे। तर आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे। आणि सिंचचं जर मला कुठे लिंक मिळाली तर मी तुम्हाला नक्की शेअर करते। नक्की तुम्ही त्याचे प्रोडक्ट्स आहेत ते घेऊन एकदा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि थँक्यू काका, थँक्यू सो मच, बाय बाय।